सारिकाचा फोन हरवला तिकडे. गुड मॉर्निंग भावांनो, सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आता चाललो आहे आपण परत. काल जिथे गेलो होतो त्याच कॉलेजला. आज मोनो ॲक्ट वगैरे आहे आपला आणि मॉडेल हंटे. तर आता चला नाश्ता करायला. आत्याने बोलवलं आहे आपल्याला. आत्याकडे जाऊया आधी. घरा बनवले? घरा बनवले? वा, आत्याने पावभाजी बनवली गाईज, मस्त एकदम. मस्त पावभाजी खाऊन घेऊया पटपट, भूक लागली आहे मला. मॅच बघूया काहीतरी. गाईज मस्त बनवली आत्यानी पावभाजी, एकदम मजा आली. पोटभर खाऊया का, जायचं कॉलेजला परत. बघा आपण डोंबिवली स्टेशनला आहे सध्या आणि हा आमचा पूर्ण ग्रुप उभा इथे. तिकीट्स वगैरे काढायचं बाकी आहे अजून. आता टाईम लागेल आपल्याला. यश भंडारी पण बोलला की मी येतो, ट्राय करतो. तर मला सरळ भेटतो मी ठाण्या स्टेशनला. गाईज आम्ही पोहोचलो इकडे परत. काल जिथे आलो होतो आज पण सर्वजण आहेत. आज 5 जण आलो आम्ही. काल मी एकटा होतो. काल वनमॅन शो होतो. आम्हाला हेच कामं उरले. दुसऱ्यांच्या कॉलेजमध्ये जा, त्यांच्या ट्रॉफी घेऊन या. हा ये. तर आता पटकन जाऊया. तिथे भूक लागली मला ऑलरेडी. यांनी सर्वांनी खायला तर खाल्लंय, मला काहीच नाही घेतलं. म्हणून मी माझ्यासाठी सफरचंद आणलं होतं. मला माहीत होतं बाहेरचं नाही खायचं. काहीच तिथे आहे खायला, पण जाऊन बघूया. भूक लागली तरच खाऊ, कारण की बाहेरचं खायची इच्छा नाही. कसं बसलंय माझं ऑलरेडी. हे बघा पार्टी आपली 5 जणच आहेत. तर चला डायरेक्ट जातो, तुम्हाला भेटतो KBP कॉलेजमध्ये. गाईज तर फायनली पोचले आम्ही. हे बघा काल पण इथेच आलो होतो आपण. काल शूट नाही केलं प्रॉपर. हे बघा सर्व इव्हेंट्स आहेत, जेवढे इव्हेंट्स आहेत. आपलं फक्त एक आज हाच आहे मोनो आणि रजिस्ट्रेशन आहे. ते रजिस्ट्रेशन करून घेऊया. इथे चालू होतं रॅम्प वॉक. आणि रॅम्प वॉक मध्ये बघा दर्शननी बघा काहीच इकडे बघा मुद्दून बघत नाही, कारण की हारलाय बेमत. सलमान खान फॉलो करता त्याला? हो. सलमान खाननी मध्ये गुन्हा केलाय. आय थिंक 2 केलेत, 1 नाही. त्याच्या केसेस चालू आहेत. कॅन यू प्रिस्क्राईब दॅट? गाडीने जे हरिणला उडवलं होतं ते. हा, हारणाची शिकार केली होती आणि गाडीने माणसं उडवली होती. हो, थँक्यू. तर काय झालं मोनो ॲक्ट माझं आणि प्रॉपर केलं. खूप मजा आली. सिद्धीने पण केलं की रितिकाने पण केलं. मी थोडे क्लिप्स टाकेन. माझं आय थिंक सो नाही काढलं शूट मी. तर बघू आता काय रिझल्ट अजून माहीत नाही. तिथे खातो आम्ही शिरा, पुरणपोळी, चपाती भाजी. आणि केदारींनी जो रॅम्प वॉक केलाय गाईड नंबर 1, मला वाटतं हा येणार आहे. आय थिंक सो तिने ना उर्वशी तेल्यासारखं केलं. माणूस चिल्लर ना. माझं रेकॉर्ड केलं तू? आम्ही तुला बघण्यात इतकं बिझी झालो होतो की तुला रेकॉर्ड करायचं बोलतोय का. आपण जशी प्रॅक्टिस केली कॉलेजमध्ये लागोपाठ तसंच झालं आपलं. आणि काय म्हणजे काय तुम्हाला दाखवू का मी रॅम्प खूप छान केलं. तुम्ही बघून आहे ना, मी दाखवतो. कारण शिकवलंच केदारीने, म्हणून नंबर नाही आला. मी सेकंड राऊंडला पण नाही गेलो. तर गाईस हे बघा जुवा तरंग बघा, माहोल बघा. घाबरली का? माहोल बघा गाईस कसं आहे, एकदम कडाकेदार.
वेलकम सर टू द फैमिली ऑफ केबीपी डिग्री कॉलेज। आपका हम सभी तहे दिल से स्वागत करते हैं। प्लीज गिव अ बिग as International Police Officer. He had been Deputy Commissioner of Police Mumbai from last 6 years, Deputy Commissioner of Police Crime Branch Thane City, Deputy Commissioner of Police Kalyan Thane City. एक पारितोषिक द्यायचं राहिलेलं. कृतिका केदारे, प्रगती कॉलेज, ती आत्ता आलेली आहे. मी कमलेश प्रधान सरांना विनंती करीन की त्यांनी आपण हे पारितोषिक द्यावं. तर गाईज असं झालं की आमचं फोन हरवलं, म्हणजे कृतिकाचं. आणि ग्रुप आमचा अर्धा ग्रुप पुढे गेला, अर्धा मी थांबलेलो फोनसाठी. भेटलंच नाही फोन. त्यांना मी कॉल वगैरे केला आणि खूप झंझट झाली, काय सांगू. मी आता घरी जातो, आधी घरी जाऊन तुमच्याशी सांगतो तुम्हाला काय झालं ते. तर गाईज मी घरी आलो आहे. 9:30 आसपास मला वाजले घरी यायला. आणि मी तुम्हाला बोललो की तिकडे फोन हरवला. तो इश्यू असं झालं की कृतिकाचा फोन हरवला तिकडे. म्हणजे जे वॉक होतं तिचं, रॅम्प वॉक होतं, तेव्हा ती फोन कुठे ठेवून गेलं तिलाही लक्षात नाही. आणि त्यामुळे तिचा फोन हरवला. आणि माझ्या फोनमध्ये चार्जसुद्धा नव्हता. आम्ही कॉल करायचं खूप ट्राय केलं. कॉल लागत होता, असं नव्हतं लागत. कॉल लागत असताना सुद्धा पण कोणी फोन उचलला नाही. कमीत कमी आम्ही 200 ते 300 वेळा कॉल केला असेल. म्हणजे मी स्वतः पण 150 वेळा मी कॉल केला असेल. दुसरे फ्रेंड्स करत होते, सरांनी पण हेल्प केली, पण काही झालंच नाही. आय थिंक सो कुठे फोन पडले असेल. तर मी त्या कॉलेजचे जे CL होता त्याचा नंबर घेतला. त्याला सांगितलं की जर फोन भेटला तर मला मेसेज टाक किंवा मला कॉल कर, किंवा मी पण करणारच त्याला रोज एक दिवसाला करायचं आपण, कारण की आपला फोन हरवला आहे. तर खूप वाईट वाटलं त्याच्यासाठी. आणि म्हणजे कसं तिथे रिॲक्ट नाही केलं मी, कारण की त्या ऑलरेडी ती रडत होती. तर तिथे रिॲक्ट करणं बरोबर नव्हतं. पण मी जरा स्ट्रॉंगच बनून राहिलो. माझं पण एकदम मूड खराब झाला होता. ते ट्रॉफी आणि मेडल आणि सर्टिफिकेट भेटलं बघा. हा बघा, आज आपलं कालचं जे होतं सर्टिफिकेट आणि मेडल आज माहीत नाही कुठे, बघावं लागेल. मी घरी दाखवला. मूडच खराब आहे माझं, सिरियसली मूड खराब झालं. वाईट वाटतं. एक तर असं आहे की जिंकलो आपण काहीतरी, त्याची हॅपीनेस होती. पण त्या जिंकण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्या मैत्रिणीचा फोनचा नुकसान झाला. मेडल तर आपण आणूच, त्याचं काहीच नाही. फोन नव्हता जायला पाहिजे, कारण की अजून पुढे खूप कॉम्पिटिशन्स येणार होते ना. तर तिला पार्टिसिपेट करायला भेटेल की नाही ते सुद्धा माहीत नाही. घरचे ओरडले असतील तिला. बघू आता काय होतं आहे. तर चला, बस एवढंच सांगायचं होतं. आणि गुड नाईट. काय बोलू आज स्वीट ड्रीम्स, टेक केअर. जय श्रीराम.